जाणता राजा जन्माला आला. माझा शुभ राजा हा कुठल्या जागीरदाराचा पोरगा नव्हता, पण आई जिजाऊच्या संस्काराखाली शुभ राजा घडलाय कसा. हळूहळू शुभ राजा जसा लहानाचा मोठा होतोय, पण आई जिजाऊला शुभ राजाला संस्कार दिले, नीतिमत्ता दिली, शास्त्र सांगितलं, संस्कार संस्कृती कशी टिकली पाहिजे ना हे शिकवलं. आणि शुभ राजा हळूहळू लहानाचा मोठा होतोय. आई जिजाऊला संस्कार देताना काय दिले? सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट तुमच्या मस्तकात असू द्या, कानाने आणि काळजाने ऐकणारी दोन माणसं समाजात असतात. या कानानं ऐकलं की माणूस त्या कानानं सोडून देतो, पण अंतकरणानं काळजानं जर ऐकलं तर ते अंतकरणामध्ये साठवलं जातं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिवचरित्र जिजाऊ चरित्र म्हणजे नुसत्या ढाल आणि तलवारीच्या लढाया नाहीत, लक्षात ठेवा. शिवचरित्र जिजाऊ चरित्र किंवा कुठल्याही महापुरुषाचं चरित्र म्हणजे नुसतं ढाल आणि तलवारीच्या लढ्या नाहीत, तर शिवचरित्र जिजाऊ चरित्र म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगत असताना संस्काराचा दिलेला सर्वोत्तम पाया म्हणजे शिवचरित्र आहे. आणि हे शिवचरित्र मला तुम्हाला सांगायचंय बांधवांनो.